नमस्कार. आज आपण श्रीमंत महागणपती या साताऱ्यातील सम्राट महागणपती असलेल्या एक मानाचा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. सम्राट महागणपती हा नवसाला पावणारा म्हणून त्याची ख्याती आहे आणि इथं दरवर्षी गणेशोत्सवामध्ये हजारो भक्तगण येत असतात. तर आपण आज या गणपतीबद्दल आणि त्याच्या महात्म्याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत सुनील तांबोळी साहेब. नमस्कार. नमस्कार. तर या गणपतीबद्दल आपण काय सांगू शकतो? आज ह्या महागणपती सम्राट मंडळ श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाची स्थापना 1968 साली झाली. हा जो गणपती आपल्या पाठीमागा आहे हा 46वा गणपतीची स्थापना झालेली आहे. पहिल्यांदा जेव्हा 1968 साली जो गणपती बसला तो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 21 फूट त्यावेळेला असं आहे सांगण्यात येतं की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मूर्त ही श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने बसवली होती. त्यानंतर काही वर्षातच नवसाला पावणारा महागणपती अशी ओळख ही सातारा जिल्ह्याला या मंडळाची झालेली आहे. मूर्ती खूप मोठी आहे या मंडळाची आणि ही परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि आज पर्यावरणाचा पर्यावरण वाचवा किंवा पर्यावरणाचं रक्षण यासाठी सुद्धा हे मंडळ प्रयत्न करत आहे, एक चांगला संदेश देत आहे. आपण जाणून घेऊया की पर्यावरणाबाबत त्यांनी कुठले उपक्रम राबवलेले आहेत. याआधी इथे जे प्रसाद वाटप व्हायचा, जे देणगीदार देतात त्यांना नारळाचा प्रसाद दिला जायचा, तो प्लॅस्टिकमध्ये दिला जायचा, प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून दिला जायचा. पण प्लॅस्टिकपासून जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे किंवा जे पर्यावरणाला हानी पोचते त्यासाठी मंडळाच्या वतीनं प्लॅस्टिकवर बंदी आणा म्हणून संदेश देण्यासाठी आपल्या कापडी पिशव्यांचा वापर सुरू केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ही जी गणपतीची मूर्ती आहे ती खूप मोठी आहे आणि या मूर्तीला असंख्य भक्तगणांनी सोन्या चांदीचे दागिने दान करून मढवलेलं आहे. तर हे सोन्या चांदीचे दागिने नेमके कुठल्या भक्तगणांनी कोणत्या हेतूने दिलेले आहेत त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. गेल्या 46 वर्षात महागणपतीला जे सोनं थोड्याफार प्रमाणात सोनं आलं, मोठ्या प्रमाणात चांदीचं इथे वाहिली गेली, चांदीचे दागिने वाहिले गेले आणि एक कैलासवासी माधवभाई शाह आमच्या इथे एक व्यापारी होते, त्यांच्याकडून जो आपण आता मुकुट पाहताय वर तो मुकुट माधवभाई शाह हे आमच्या पेठेतीलच आहेत. त्यांनी हा अर्पण केला होता. साधारण एक 11 ते 12 वर्षापूर्वी त्यांनी हा अर्पण केला होता. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी चांदी आली दानपेटी त्यात जी चांदी आली त्यातून मोठे कान, हाताची शस्त्र, गळ्यातील जो रत्नजडित हार अशा काही ज्या आता दिसत आहेत पाय, महागणपतीचे पद पाय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आल्या नवसाला पावला गणपती म्हणून ज्यांनी दान केलं छोट्या मोठ्या वस्तू त्या सगळ्या एकत्रित करून ह्या सगळ्या बनवलेल्या आहेत. आणि यावर्षी कोल्हापूर येथील एक भाविक आहेत, त्यांनी त्यांचं नाव सांगू नका म्हणून सांगितलं. त्यांचं असं ऐकण्यात आलं, म्हणजे त्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांना की बाबा अपघात झाला होता त्यांचा, त्यातून मी वाचावा असं त्यांनी विनंती केली होती आणि त्यातून ते वाचले.
गणेशाच्या आधी आशीर्वादानं वाचले म्हणून त्यांनी जो आपण आता बघताय आशीर्वादाचा हात, हा हात त्यांनी साधारण तो 4 किलो वजनाचा चांदीचा हात आहे. त्याच्या आजची जर किंमत काढली तर साधारण 3 ते 3.25 लाख रुपयाचा तो चांदीचा हात त्यांनी यावर्षी पहिल्याच दिवशी महागणपतीला अर्पण केलेला आहे. या महागणपतीची ख्याती खूप दूरपर्यंत पोहोचत चाललेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर हे जे मंडळ आहे तर विविध समाजकार्य करत आहे मिळालेल्या देणगीतून आणि विविध उपक्रम राबवत आहे. अनाथ आश्रमांना देणगी किंवा आश्रमशाळा असतील किंवा जे मतिमंद मुलांच्या शाळा असतील त्यांच्या शिक्षणासाठी मदत करत आहे. ते वेगवेगळे जे उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल? आता गेले 4-5 वर्षात मंडळानं ह्या सगळ्या गोष्टीत जास्त प्रमाणात लक्ष घातलं. त्यामुळं क्रीडा, आरोग्य, सामाजिक अशा क्षेत्रात आज मंडळ कार्य करत आहे. क्रीडामध्ये दर 26 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील युवकांना प्रेरणा मिळावी, त्यांनी त्यांच्या शरीरयष्टीकडे लक्ष द्यावं, त्यांना त्या खेळात उत्साह मिळावा, व्यायाम करावा म्हणून दरवर्षी 26 जानेवारीला आपण मोठ्या प्रमाणात बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेतो आणि त्यात मुलांना प्रोत्साहन मिळावं, त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून नामांकित म्हणजे आंतरराज्य जे खेळलेले आहेत त्यांनी आंतरराज्य हे पटकवलेले आहेत असे किताब असलेले सुहास खामकर, पंजाबचे बॉडी बिल्डर गुमान सिंग असे मोठे मोठे खेळाडू आपण इथं प्रात्यक्षिक करण्यासाठी आणतो. त्याचबरोबर लहान मुलांनी म्हणजे खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आपण दरवर्षी घेतो. बुद्धिबळ स्पर्धेला सुद्धा आपण येणाऱ्या सर्व खेळाडूंना जेवणापासून राहण्यापर्यंतच्या सगळ्या सोयी करतो आणि मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धा आपण घेतो. यावर्षी प्रयत्न चालू आहेत, कार्यकर्ते प्रयत्न करतायत. यावर्षी क्रिकेट स्पर्धाही साताऱ्यात ह्या आधी होत होत्या पण काही मध्यंतरीच्या काळात त्या राहिल्या. आता परत यावर्षीपासून क्रिकेट स्पर्धेचंही आयोजन करण्याचा मंडळाचा मानस आहे. तसंच आरोग्यविषयक सांगायचं झालं तर श्रीमंत महागणपती आणि सातारा सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं पल्स पोलिओ मोहीम, श्रीमंत महागणपती पल्स पोलिओ मोहीम राबवली गेली. तसंच महिलांसाठी आरोग्य निदान आणि मोफत औषध उपचार असं राबवलं गेलं. त्याही आमच्या उपक्रमाला महिलांनी साताऱ्यातील चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जे गरजू आजारी लोक आहेत, ज्यांना गरज आहे दवाखान्याची पैशांची, अशा काही 7-8 लोक आमच्याकडे ज्यांनी मागणी केली त्यांना आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. तसंच मतिमंद शाळा आहे इथे आयसास, त्या शाळेच्या मतिमंद मुलांना आर्थिक मदत केलेली आहे. विजय म्युन्सिपाल्टीच्या काही शाळा आहेत, काही विनाअनुदानित शाळा आहेत, त्या शाळांनाही ज्यांना म्हणजे गरजेनुसार शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप. तसेच ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की 1968 पासून आमच्या मंडळाला कार्यकर्ते भरपूर आहेत पण एक तंबी खंबू ज्याला म्हणतो आपण, एकच अध्यक्ष आमच्या पेठेतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत श्री बाळासाहेब तांबोळी. गेले 46 वर्ष ते एकमेव अध्यक्ष आहेत. ते म्हणतील त्यांच्या मतानुसार त्यांचा आदर राखूनच हे मंडळ चालतं आणि सातारा जिल्ह्यातील पहिलं स्वतःची वेबसाईट असलेलं श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ हे एकमेव मंडळ आहे. त्याची स्वतःची वेबसाईट आहे आणि आपल्याला याच्या व्यतिरिक्त जी अधिक माहिती हवी असेल तर आपण कृपया www.श्रीमंतमहागणपती.com या वेबसाईटवर अवश्य भेट द्या अशी मी महागणपतीच्या वतीनं आपल्याला आव्हान करतो आणि सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना हा गणेशोत्सव अतिशय सुखद चांगला जावा अशी गणेशचरणी प्रार्थना करतो. सातारा गणेश दर्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे सम्राट महागणपती. पाहत राहा सातारा दर्शन. कॅमेरामन अजित गायकवाडसह अमर मोक्ष.